तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि धक्काबुक्कीच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. झेड सिक्युरिटी असतानाही सोमय्या यांच्यावर हल्ला होणं ही गंभीर बाब असून महाराष्ट्रात टोळीयुद्ध सुरू आहे का असा सवालही त्यांनी केला. किरीट सोमय्या यांच्यावर सूड उगवण्यात आला, पण अशा धमक्यांना कोणी घाबरत नाही असंही पाटील म्हणाले. केंद्राच्या सिक्युरिटीचा इन्चार्ज गेले 3 दिवस मुंबईमध्ये बसला आहे, तर ती सिक्युरिटी असतानाही किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न हा गेल्या 27 महिन्यात पहिल्यांदा झाला. आता याचा अर्थ आपल्याला कळतो की अशा एका माणसावर आरोप झाले की त्याला ते सहनच होत नाही आहे, त्याला ते पेलत नाही आहेत आणि त्या सहन न होण्यातून, त्या न पेलण्यातून हल्ला आणि रोज उठून प्रेसला धमक्या, आम्ही वाघ आहोत, आम्ही सिंह आहोत, मुंबई आमची आहे त्यांची आहे, असं सगळं सुरू झालं आहे. जाऊयात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलतात. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये देखील ज्या शांतपणे महाराष्ट्रासारख्या लोकसंख्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर ह्या परिसरामध्ये जास्त आहे, दाट लोकवस्तीची शहरं असताना देखील त्याच्यामध्ये धारावीसारख्या परिसरामध्ये करोनाचं संकट आल्यानंतर ते आटोक्यात आणणं आणि पुन्हा पूर्वपदावर परिस्थिती निर्माण करणं हे तर एवढं मोठं आव्हानात्मक काम होतं. तरी ह्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये अतिशय शांतपणे, वेळ पडली तर काही ठिकाणी कठोर भूमिका घेऊन, वेळ पडली तर नियमावली कडक करून ह्याला आपण 2 वर्षाच्या मध्ये सामोरं गेलो आणि आता बऱ्याच अंशी पहिल्यापेक्षा करोनाचं सावट कमी झालेलं आहे, दूर झालेलं नाही. अजूनही तसं बघितलं तर काळजी घेतलीच पाहिजे प्रत्येकाने, परंतु हे चित्र सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं कधी कधी काही मोठ्या व्यक्ती असतील, कुणी व्यक्ती असतील, ते राजकीय भूमिकेतनं बोलतात, काही जण वेगळ्या विचारातनं बोलतात. आता प्रत्येकाने काय करावं, बोलावं लोकशाहीमध्ये, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. अजूनही चांगलं काम करताय. त्याचबरोबर कोरोनाच्या वेळेस जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवली होती ते उपस्थित होते, मात्र इतर पक्ष नाही. ठीक आहे, त्यांना जे योग्य, आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पवार साहेबांचं तर आपण सगळ्या महाराष्ट्राने नाही भारत देशाने बघितलेलं आहे. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकटं येतात त्या त्यावेळेस पवार साहेब त्या संकटामधून मार्ग काढण्याच्या करता जनतेच्या पाठीशी उभं राहणं, जनतेला एक सपोर्ट करणं, जनतेला एक मार्गदर्शन करणं आणि जनतेला त्याच्यातनं योग्य पद्धतीचा सल्ला देणं, ह्या पद्धतीची कामं गेले अनेक वर्ष पवारसाहेब करतच आलेले आहेत. साहेबांचं मी जवळनं बघितलेलं आहे की पवारसाहेब अशा प्रकारची संकटं येतात त्यावेळेस राजकीय जोडे बाजूला ठेवून, त्याच्यामध्ये कुणाचंही सरकार असलं तरी आता तो अडचणीतला माणूस आहे, त्याला मदत झाली पाहिजे, अशा प्रकारची पवारसाहेबांची भूमिका असते आणि ते सर्व श्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याकरता कदाचित त्यांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला असावा. याबद्दल सुप्रिया सुळेंनी क्लिअर तुम्हाला दाखवल्या की रेल्वे ज्या सुटल्या त्या गुजरातमधनं किती सुटल्या, महाराष्ट्रातनं किती सुटल्या, इतर राज्यातनं किती सुटल्या आणि त्या काळामध्ये काही जण त्यांच्याच पक्षाचे पियुष गोयल साहेब रेल्वे मंत्री असताना त्यांचं अभिनंदन करत होते, कौतुक करत होते की त्यांनी रेल्वे दिल्या. जर रेल्वे दिल्या नसत्या तर लोकांना बाहेर जाण्याला अडचणी आल्या असत्या. तरी आपण त्यावेळेस बसेसनी त्यांना पाठवलं, त्यावेळेस आपण एसटीने पाठवलं. आपण का पाठवलं? खरं तर आपण त्यांना तिथं जेवणाची व्यवस्था करून देऊ शकत होतो, दिलेली होती. धान्य मोफतच केंद्र सरकारने दिलेलं होतं, मी मान्यच करतो. जे त्यांनी मोफत दिलं होतं उभ्या भारताला दिलेलं होतं, त्याच्यामुळं मोफत धान्य ज्याला त्याला देण्याची व्यवस्था होती, तिथंही कुठं अडचण नव्हती. पण ते ज्या भागातले मजूर होते तिथले आई वडील त्यांना म्हणत होते की काय वाटेल ते करा, निघा. आणि आपण पत्रकार मित्रांनो सुरुवातीचा काळ बघितला, लोक कशाचाच विचार न करता चालत निघाले.
त्यांची लहान मुलं चालत निघाली आणि हे शेवटी आपल्याला बघून बरं त्यांना थांबवता पण येईना. थांबवायचं म्हटलं तर ते ऐकत नव्हते, कारण त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कुठं जावं ते. शेवटी मग त्याच्यामध्ये आपण एसटी बसेस दिल्या. एसटी बसेस दिल्यानंतर हे सगळं चित्र उभा भारत देश बघत होता. काय फक्त महाराष्ट्रातच घडत होतं असं नाही. ज्या ज्या भागामध्ये बाहेरच्या राज्यातला मजूर कामाच्या निमित्तानं तिथं जातो आणि पोटाची खळगी भरत असतो, स्वतःचं उपजीविकेचं साधन निर्माण करत असतो, स्वतःच्या गावाकडे पैसे पाठवत असतो आईवडिलांना, त्या प्रकारे ती कामं करत असताना त्या सगळ्याच राज्यातनं हा मजूर बाहेर जात असताना त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि नुसतं हे नाही, ते चालत असताना काही काही तर प्रेग्नंट असणाऱ्या महिला तिथं होत्या, काहींची लहान मुलं हातामध्ये असायची, ते जात होती. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. माणुसकी आहे की नाही, शेवटी आहेच ना. आणि मग माणुसकीच्या नात्याने ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न हा झाला, ही वस्तुस्थिती आहे. चंद्रकांत पाटील यांनी अमित शहाना पत्र लिहिलं आहे की पुण्यामध्ये किरीट सोमय्यांना मॉब लिंचिंगमध्ये मारण्याचा हत्येचा कट होता आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उभं केले की महाराष्ट्राचे पोलीस त्यावेळेला काय करत होते. माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीची टीम पुण्यामध्ये येऊन पुण्याच्या पोलीस ऑफिसरांच्या बरोबर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी चर्चा त्या ठिकाणी केली. काय घडलं, कसं घडलं, वस्तुस्थिती काय आहे, हे सगळं त्याच्याबद्दलची त्यांनी चर्चा केली. कुठल्याही देशामध्ये, देशातल्या कुठल्याही भागामध्ये काही घडलं तर त्यात राज्यातल्या पोलिसांची पण जबाबदारी असते. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, त्याच्यामध्ये कुणालाही त्रास न होऊन देणं, आणि त्याचबरोबर देश पातळीवरच्या पण गृह विभागाला जर कुणी तक्रार केली तर त्याची पार्लमेंट चालू असताना शहानिशा करणं, वस्तुस्थिती काय समजून घेणं, हा अधिकार प्रत्येकाला आहे. त्या पद्धतीनं त्यांनी केलं. दादा, ईडीच्या कारवाईवरती आक्षेप घेतला जातोय. संजय राऊत म्हणाले की पवार साहेबांना किती त्रास देण्याचा. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. ज्या केंद्रीय संस्था आहेत किंवा ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. दादा, वाईनवरनं अण्णा हजारेंनी असं म्हटलं की त्याचं उपोषण करणार, हा निर्णय मागे घ्या. दुकानांमध्ये मॉल. माझ्या माहितीप्रमाणे आज का काल का आज बहुतेक एक्साईज डिपार्टमेंटचे काही अधिकारी सन्माननीय अण्णा हजारेंना जाऊन भेटणार होते. ते त्याच्यातली काय वस्तुस्थिती आहे ते त्या ठिकाणी सांगणार होते. हिंदी में कहना चाहता हूँ आपसे कि हिजाब का जो मुद्दा है वो बड़ा बन रहा है. हमने देखा कि जगह जगह पे उसको प्रोटेस्ट भी हुए थे. आप कैसे देखते हैं इस मुद्दे को? मैं, अपना देश सेक्युलर है. सेक्युलर कंट्री में कैसा हर एक ने बर्ताव करना चाहिए, ये हर एक ने सोचकर आगे जाना चाहिए, ऐसा मेरा क्लियर कहना है. पुण्यामध्येच आज हिजाबवरून आंदोलन झालं. हिंदू महासंघाने देखील केलं आणि मुस्लिम संघटनांनी पण केलं. तर कर्नाटकातलं हे जे लोन आहे ते या महाराष्ट्रात पसरताना आपल्याला दिसतंय का? आणि जर हे हाताबाहेर गेलं तर परिस्थिती हे दुर्दैवी घटना आहे. कधी कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यामध्ये असं समाजामध्ये तेढ निर्माण न होऊन देण्याचंच काम प्रत्येकाने करायचं असतं, राज्यकर्त्यांनी करायचं असतं, जबाबदार संघटनांनी करायचं असतं, पक्षांनी करायचं असतं. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी काय शिकवण दिलेली हे आपण सगळेजण पाहतो. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण सर्व धर्म समभाव, जे काही संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय त्याच्यात काय दिलंय, आपल्या कायद्यामध्ये काय, आपल्या घटनेमध्ये काय, ह्याचं जरा आत्मचिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे ना. आणि त्याच्यामधनं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रक्रियेतनं, कृतीतनं असं कुठं वातावरण खराब होईल असं कुणीच वागता कामा नये.